गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 28 तारीख आणि आजचे जे झोन आहेत ते आपण या ठिकाणी बघतो आहोत. ओके, आपण कालच्या झोन मध्ये काही अ, बदल आहे का ते पाहू. खरं काल मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यानंतर मध्ये हा मार्केट एक मोठा गॅप सोडून दिला आणि मोठा गॅप सोडल्यानंतर मार्केट वरती ऍव्हरेज म्हणजे 6 साडेसहा पर्यंतच वरती खूप वेगात चाललं गेलं. जर मी सेशन इंडिकेटर या ठिकाणी लावलं तर जवळजवळ मार्केट एशिया सेशनच्या आधी म्हणजे 6 वाजायच्या आतच मार्केटने एक हाय पॉईंट बनवलं. त्यानंतर मार्केट सेलिंगला आलं पुन्हा आणि मार्केट एक नॉर्मल झालं लंडनच्या स्थितीमध्ये. लंडनच्या स्थितीमध्ये नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही ऍव्हरेज 15 मिनिटाचा 3 कॅन्डल स्विंग जरी घेतला तरी मार्केट एक 41च्या आसपासून मार्केट एक सेल झाला. अगेन मार्केट 41च्या याच्यापासून सेल झाला. एका झोनवर 2 वेळा ट्रेड घेत असतात, 2 पेक्षा जास्त वेळा ट्रेड घ्यायचा नसतो. मार्केट तिथून पुन्हा डाऊन झालं चांगल्या पद्धतीने आणि संध्याकाळी न्यूयॉर्कला 8 वाजता आपल्या झोनला ते मार्केट पोहोचलं. म्हणजे 67 65 75 हा जो झोन आहे तिथं पोहोचलं. 15 मिनिटाचा 3 कॅन्डल स्विंग किंवा 5 मिनिटाचा 3 कॅन्डल स्विंग वगैरे जरी बघितला तरी या ठिकाणून तुम्हाला मार्केट वरच्या दिशेमध्ये गेलेलं दिसतंय. म्हणजे जरी वरतून 41 पासून सेलची अपेक्षा पकडली असती तुम्ही दुपारी, तरी तुम्हाला खाली जवळजवळ 35 आणि जर समजा इथून तो जरी ट्रेड हुकला असता आणि खाली 65 पासून जरी तुम्ही बायची पोझिशन पकडली असती तरी 200 पीप असं तुम्हाला या ठिकाणी ट्रेड मिळाला असता. तसं आपण 100 पीपची गॅरंटी फक्त देतो, बाकी कोणत्याही याची गॅरंटी आपण जास्तीची देत नाही आहोत. एका झोनला इथं 2 वेळा मार्केट गेलेलं आहे. खाली सुद्धा 65 ते 75 2 वेळा गेलेलं आहे. त्यामुळे आता या झोनची जी हवा आहे, जी बाजू असते ती बाजू निश्चितपणे ही कट झालेली असते. आता इथं आपल्याला नवीन झोन तयार करावे लागतील जेवढ्या जागेमध्ये. बाकी वरचे ज्या पॉइंट आहेत ते पॉइंट झोन बाकी आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल होणार नाही. दुसरं, जर समजा एखाद्याने 5 मिनिटामध्ये काम केलं असलं आणि स्वतःच्या डोक्याने जरी काम केलेलं असेल तर आपण हे कसं कसं काम होईल आपण एकदा त्याच्यावर ऑब्झर्व करूयात. ऑब्झर्व करू. पहिली तर एशिया सेशन मध्ये मार्केटने या ठिकाणी ITH बनवलेलं आहे, इंटरमिडिएट टर्म हाय बनवलेला आहे. ही बाब लक्षात यायला पाहिजे. आणि ITS सेटअप जो आहे, ITS सेटअप, ITS इंटरमिडिएट टर्म हा बनतो कसा. इंटरमिडिएट टर्म हाय बनल्यानंतर कोणत्या पॉईंट पासून सेलिंग येतं तर या 3 कॅन्डल स्विंग पासून सेलिंग येतं आहे. ओके, इथून सेलिंग येतं इंटरमिडिएट टर्म हाय नंतर आणि मार्केट व्यवस्थितरित्या सेल झालेलं तुम्हाला दिसून येईल. दुसरी महत्वाचा मुद्दा म्हणजे 5 मिनिटाचा जर आयडीएम धरला तर या ठिकाणी 5 मिनिटाचा आयडीएम होतोय. आयडीएमचा हा स्विंग मधला ट्रेड आहे. स्विंग मधला ट्रेड व्यवस्थितरित्या झालेला आहे. अगेन जर तुम्ही 5 मिनिट बॉटम जर चेक करायचा प्रयत्न केला तर बॉटमला तुम्हाला ITL या ठिकाणी बनलेला दिसून येतो. 5 मिनिट ITL जो एशियामध्ये बनला, इंटरमिडिएट टर्म लो या ठिकाणी बनलेला आहे. आणि हा जो इंटरमिडिएट टर्म लो बनलाय, इंटरमिडिएट टर्म लो बनलाय, ITL इथं बनल्यानंतर मार्केटने काय केलं. ITL बनल्यानंतर आयडीएम सुद्धा तुम्हाला इथं बनलेला दिसून येईल. हा आहे आयडीएम. ओके, नंतर मार्केट वरती गेलं, नो प्रॉब्लेम, जाऊ द्यायचं बिंदास. आणि नंतर मार्केट जेव्हा ITLच्या पोझिशन मध्ये आलं तेव्हा इथे एक बाय, हा एक बाय तुम्हाला पोझिशनला मिळाला. दुसरा, मार्केटने आयडीएम बनवल्यानंतर जो स्विंग आहे, हा आयडीएम बनल्यानंतर हा जो आयडीएमचा पूर्ण जो लिक्विडिटी आहे, तुम्ही ही बॉटमची आयडीएमची लिक्विडिटी, एवढी जरी लिक्विडिटी तुम्हाला घेता आली तरी सुद्धा तुमचा इथून ट्रेड बाय साईड गेलेला असेल. अगेन मार्केटने या ठिकाणी 5 मिनिटचा आयडीएम बनवलेला आहे. हा हाय पॉईंट जर घेतला आणि इथून जर चेक केलं तुम्ही तर हा एक आयडीएमचा बनलेला पॉईंट आहे. आणि मग आयडीएमच्या लिक्विडिटी मध्ये जर चेक केलं तर या ठिकाणी लास्टची ऑर्डर ब्लॉक आहे, मधली FUG आहे, BPR आहे, या साऱ्या लिक्विडिटी या ठिकाणी हंट होऊन मार्केट व्यवस्थित सेलिंग झालेलं दिसून येते. अगेन मार्केट बॉटमला मार्केटनं आयडीएमचा पॉईंट झाला तर या ठिकाणी आयडीएम बनला आणि आयडीएमची एक छान ऑर्डर फ्लोची लिक्विडिटी इथं उपलब्ध आहे आणि ही लिक्विडिटी मधून मार्केट छानपैकी बाईंग गेलेलं आहे. अगेन हा जो सेल झालाय हा आयडीएमच्या लिक्विडिटी मधूनच सेल झालेला आहे. या ठिकाणी मार्केटचा हाय साईडला आयडीएम झालाय, आयडीएम झालाय, आयडीएम नंतर मार्केट तुम्ही इथून छानपैकी ऑर्डर ब्लॉक, देन FUG आणि मग बिग FUG जर घेतलं सेकंड. आता हा एवढा पूर्ण गॅप आहे, इथून मार्केट मस्तपैकी पर्यंत सेलिंग झालेलं आहे. आता मार्केट आयडीएम बनवल कदाचित,
या झोन पर्यंत आयडीएम बनवल आणि मग हे जे आयडीएम बनवल त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करता येईल, थोडाफार विचार करता येऊ शकतो. ओके. पण मग मार्केटचं सेंटिमेंट आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी समजायला पाहिजेत. आणि एकदा आयडीएम वर जर ट्रेड करायची सवय जर लागली, आयडीएम वर जर व्यवस्थितरित्या जर आपण सेटअप वर काम करायला लागलो तर एक मोठी गोष्ट ती होऊन जाते आणि काम चांगल्या पद्धतीने करता येतं. आता आजचे झोन आपण बघूया. त्यानंतर हा बॉटम इथं 25-35 झोन आहे. हा एक बेस्ट आहे. त्याचा एसएल धरला तर साधारणतः 22च्या आसपास येतोय. 3 कॅन्डल स्विंग बनल्यानंतर या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे. ओके. आता मी सरळ सरळ 4 तासाची एक कॅन्डल लावतो. मार्केटने काय केलं, कालच्या 4 तासाच्या कॅन्डल मध्ये हाईड करू द्या इंडिकेटर. इंडिकेटर हाईड करतो. की 4 तासाच्या कॅन्डल ह्या अशा पद्धतीने डाऊन साईडला चालू आहेत. आता इथं एक लिक्विडिटी मार्केटची आहे, म्हणजे होती आणि ती आहे, पण तिला आता मार्केटने टॅप केलंय. सध्या त्या लिक्विडिटी मध्ये मार्केट आहे. दोनदा आलं, इथे एकदा आलं, इथे एकदा आलं. ही लिक्विडिटी जवळजवळ 61च्या आसपासच आहे, म्हणजे 4061च्या आसपास. 55 ते 61 ही इथं एक लिक्विडिटी मार्केटची आहे. ओके. नाही म्हणलं तर ही लिक्विडिटी मार्केटची आहे आणि या लिक्विडिटी मध्ये मार्केट थोडंफार रिस्पेक्ट देण्यासारखा प्रकार करेल. मी आता याला अजून वरती, आता आपण एकदा लिक्विडिटी 4 तासाच्या मार्क करून घेऊ, नंतर आपण याच्यावर जाऊ. इथं वरती फक्त ही एक व्हॉल्युम बॅलन्स शिल्लक आहे, जी मार्केटने टॅप करणं बाकी आहे. वरती व्हॉल्युम बॅलन्स जर म्हणलं तर ही पेंडिंग आहे इथं. ओके. त्याच्यावर जर म्हणलं तर ही बी टॅप झाले, हे पण टॅप झालेलं आहे. ओके. बाकी लिक्विडिटी टॅप झालेल्या आहेत. जर आपण एकंदरीत रिजेक्शन झोन म्हणून घेतलं तर आपण रिजेक्शन झोन म्हणून एवढा भाग घेऊ शकतो. एवढा. ओके. हा एक घेतलाय. हा शिल्लक हा भाग सुद्धा घेऊन टाकू. ओके. आणि इथं एक पार्ट हा घेतलेला आहे. ओके. 4 तासावर दुसरं डेलीचं जर कालचं बघितलं तर डेलीच्या कॅन्डल मधूनच कॅन्डल बॉटम लागली आहे. हा व्हॉल्यूम इम्बॅलन्स करत गॅप अप न होता मार्केटने गॅप डाऊन होऊन वर जायला पाहिजे होतं, पण आता मार्केट आहे, मार्केटच्या पद्धतीने खेळणार, मार्केटच्या पद्धतीने वागणार. 4 तासाचा इकडे सेटअप जो बघतोय आपण, हा बॉटम पॉईंट आहे. बॉटम पॉईंट पासून हा आयडीएम होता, म्हणून हा जो 4003 ते 11 हा जो बाय आहे, हा एक व्हीआयपी बाय राहण्याची शक्यता आहे. त्याला नाकारता येणार नाही. त्याला नाकारता येणार नाही. मार्केट सेलिंग होतंय. झोनला गेल्यानंतरच बाय घ्यायचा. आता सध्या एका झोन मध्ये आहे, ते कॅन्डल स्विंग बनल्यानंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. H1 मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर हा एक बॉटम पॉईंट या ठिकाणी आयडीएम झालाय, म्हणजे हा जो पूर्ण स्विंग आहे, हा स्विंगच एक चांगल्या पद्धतीने ट्रेड साठी उपलब्ध असलेली जागा असू शकते. हा स्विंग ही ट्रेड साठी एक जागा उपलब्ध असणारी असू शकते. म्हणून इथं जरी एक ट्रेड ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी एक मार्केट बाय साइड पुशअप देऊ शकतं, परंतु 3 कॅन्डल स्विंग बनल्यानंतरच ट्रेड ऍक्टिव्ह करावा. तसा ट्रेड ऍक्टिव्ह न केलेला बरा. झोन मध्ये आता वरती हा एक झोन आहे, याला आपण एक ऑर्डर फ्लोचा झोन एक अटॅच करू. H1 चा ऑर्डर फ्लो अटॅच केलेला आहे. टॉपचा हा एक झोन अटॅच झाला आहे, परंतु या झोनला ऑर्डर फ्लो पुरतच मर्यादित ठेवू आणि या झोनला एवढ्या ऑर्डर फ्लो पुरतं आपण काय करू, अट्रॅक्ट करून घेऊ. वरती हा एक झोन रेडी आहे, त्याला इथपर्यंत ऑर्डर फ्लोला घेऊ. ओके. ऑर्डर फ्लो घेतलाय. आता एकदम मिडल मिडल पॉइंट घेतोय आपण. 61च्या आसपास मार्केट 55 आलेलं आहे. येऊ द्या, नो प्रॉब्लेम. एट. ओके. 55 ते 61-60च्या आसपास. आता किती आलंय मार्केट? ओके. 5 एक बाय मी इथे इन्स्टॉल करणार आहे. एक ट्रेड मी इथे टाकतोय. त्याला एसएल देणार आहे मी जवळजवळ 50च्या आसपास. आणि त्याचा टीपी मी ठेवतोय 78. 78. हा एक मिडल पॉइंट आलाय वरचा.
त्याच्यानंतर 4095 आहे, 95 आणि इथं आहे 4011, सॉरी 4111. 4111 हा बाय झोनच आहे असं म्हणायला हरकत नाही. बाकी हे सेल झोन आहे, आपण सेल झोन आहे आणि आपण सेल झोनच आहे. ओके, आता एवढा आपण इथं बदल केला आहे. जर याला 11चा जर झोन घ्यायचा असलं तर तो जवळजवळ 5 पासून ऍक्टिव्ह होतोय, म्हणजे 4105, 4105 पासून तो ऍक्टिव्ह होतोय. बाकी हा 95चा मी मिडल पॉइंटच गृहीत धरली, सरळ सरळ तिथं मार्केट आलं की ट्रेड उचलायचा आहे आणि 3 कॅन्डल नंतर ट्रेड उचलायचा आहे. ओके, आता सध्या इथं 3 कॅन्डल अजून या ठिकाणी एक बनलाय, छोटासा बनलाय 15 मिनिटाचा. कदाचित ITL बनण्याची वाटही मार्केट पाहत असेल, परंतु इथून असं म्हणजे जाणवत आहे की 61 70 80 पर्यंत मार्केट वरती पुशअप देईल. पण जेव्हा देईल तेव्हा सेटअप तयार होईल त्यावेळेस ट्रेड घ्यायचा. परंतु हा जो पार्ट आहे हा एक पार्ट आणि बॉटमला आहे. जरी इथून मार्केट वेगामध्ये पुशअप झालं तर 4025 ते 35 एक सेकंड एक बेस्ट बाय बसेल आणि हा बाय एक 100 दीडशे पीस तुम्हाला आरामात देऊन जाईल. ओके, ज्यामध्ये कॉन्फिडन्स वाटतोय तिथं ट्रेड घ्यायचा, अदर कॉन्फिडन्सच्या ठिकाणी ट्रेड घ्यायचे नाही. हम्म? न्यूजच्या बाबतीत झालं फॉरेक्स फॅक्टरीमध्ये, तर फॉरेक्स फॅक्टरीमध्ये आज कोणत्या प्रकारची न्यूज नाही. उद्या ट्रेडिंग करायला नाही पाहिजे असं मी सल्ला देईल. उद्या फेडरल फंड रेटची न्यूज आहे आणि जास्तीत जास्त पॉसिबिलिटी त्या फेडरल फंड रेटच्या न्यूजची जी आहे ती वेगळीच आहे, म्हणजे काही होऊ शकतं अशा पद्धतीची आहे. मी काल एक न्यूज बघत होतो, न्यूज मला सापडते ते मी बघतोय एकदा. एक मिनिट. किती टक्के लायब्ररी न्यूजच्या बेस्ट करेक्शन हो. एक मिनिट हा. गोल्ड रिझल्ट अपडेट आणि CME फेड वॉच ही वेबसाईट मला आठवत नव्हती. CME फेड वॉच, आता ही जी फेड आहे फेडरल फंड रेटची न्यूज आहे. CME ग्रुपने हा एक ग्रुपची फेडरल फंड रेट संदर्भामध्ये न्यूज, त्याला एक दिवस 17 तास 7 मिनिटं आणि 19 सेकंद बाकी आहे. त्याचं काउंटडाऊन इतकं चालू आहे म्हणल्यानंतर ह्या न्यूजला किती महत्व असेल याची तुम्ही जाणीव करून घ्या. याच्यामध्ये खाली जो अंदाज दिला जातो, सध्या वाढण्याची शक्यता जवळजवळ 37% व्यक्त केली जाते आणि चेंज होणार नाही बुवा. तो जो साधारणतः 62% लोक सांगतात की चेंज होणार नाही, पण होल्ड जसं तसं म्हणजे 375 ते 400 दरम्यान राहील असं इथं 37% लोक सांगतात सध्या. त्यामुळे इथं CME ग्रुप याच्यावर येणार की हे जो अंदाज आहे तो इतका अंदाज इथं व्यक्त केला जातो आणि प्रोबॅबिलिटी सुद्धा व्यक्त केली जाते याच्यावर. तर शक्यतो अजून तरी असं जाणवत नाही, पण असं एकंदरीत वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. उद्यापर्यंत हे जर पर्सेंटेज वाढलं मार्केटच्या अंदाजानुसार तर मग मात्र न्यूज मध्ये बदल होऊ शकतो. दुसरं एक इथं एक बाब सांगितली होती की 4105च्या वर मार्केट जर बंद झालं तर मग मात्र मार्केट एक बुलिश साईडला जाऊ शकतं. म्हणजे डे कॅन्डल H1 कॅन्डल म्हणलं, पण मी सांगेल H4 क्लोज झाली तर ते बुलिशच्या साईडला आपण गृहीत धरू. मग 4200च्या आसपास आपण टार्गेट त्याला गृहीत धरू. सेल साईडला जर 4040च्या खाली मार्केट जर बंद झालं चांगल्या पद्धतीने तर मग मात्र सेल साईडला मार्केट डाऊन होऊ शकतं. पण मग आपण हे आखलेले झोनचं काय, तर लक्षात घ्या, जरी डाऊन साईडला झालं मार्केट तरी आपले झोन हे परफेक्टली 100 पीप देऊन मोकळे होतात. आपल्या प्रत्येक झोनचा टीपी हा 100 पीपच असतो. हे गृहीत धरूनच काम करायचं आहे. उद्या झोन शक्यतो मी देणारच नाही, कारण उद्या न्यूजच त्या पद्धतीची आहे. त्यामुळे उद्याचा दिवस कदाचित गुरुवार सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. गुरुवार सुद्धा आपल्याला थांबावं लागेल. पण जे व्यक्ती कोणी लाईव्ह असतील ते निश्चितपणे 11 वाजता, बुधवारी रात्री 11 वाजता आपण लाईव्ह आपण काही येऊ आणि थोडस ट्रेड करायचं जरी झालं तरी मग लाईव्ह मध्ये आपण प्रयत्न करू. ओके, जी लिंक असेल झूमची लिंक ती मी ग्रुपवर टाकून देईन. ओके, चलो गुड लक, थँक्यू.